नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। एकीकडे भाजप आणि मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना धक्का दिलाय। तो म्हणजे घाटकोपरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला। यामध्ये मनसेच्या माजी शाखा अध्यक्षांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। घाटकोपर पार्श्वभूमीमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटकोपर पूर्व विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रभाग क्रमांक 133 चे माजी शाखा अध्यक्ष संतोष पिंगळे, माजी शाखा अध्यक्ष सुनील भोस्तेकर आणि प्रभाग क्रमांक 125 चे सतीश पवार यांनी आपल्या सुमारे 300 ते 400 समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्ती करण्यात आलेल्या महिला निरीक्षकांची बैठक मातोश्री येथे पार पडली। यावेळी उद्धव साहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। यावेळी बोलताना ठाकरेंनी पुढील दिशा कशी असेल याबाबत थोडक्यात सांगितले। सर्वांचे शिवसेनेत आणि मातोश्रीत स्वागत आहे। 8-10 दिवसांपूर्वी निकाल लागला आणि त्यानंतरही तुम्ही शिवसेनेत येताय, जल्लोषात तुम्ही इकडे येताय। मात्र जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाही, याचा अर्थ त्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही, म्हणजे विजयात काहीतरी घपला आहे। EVM मशीन घोटाळा आहे, बरेच घोटाळे आहेत, असे ठाकरे म्हणाले। तुम्ही सगळे योग्य वेळेला एकत्र आलात। पराभव ज्यांच्या जिवारी लागतो तेच इतिहास घडवू शकतात। उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे। संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे। एक है तो सेफ है असं म्हणतात। हाच प्रश्न मला मराठी माणसांना विचारायचा आहे। उद्याची मुंबई आपली राहणार आहे का? हक्काची मुंबई आपली ओरबाडली जातीये, आपण षड म्हणून गप्प बसणार का? तुम्ही कुठल्या पक्षातून आला त्याबद्दल मला बोलायचं नाही, मात्र पक्ष स्थापन केल्यानंतर हेतू आणि दिशा लागते। तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही। शिवसेना एकच आहे, ती निवडणूक आयोगाला कोणाला देण्याचा अधिकार नाही। निशाणी बदलली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात फिरत होते, जे सर्वे होत होते, लोक आपल्या बाजूने होते। हे चोरांगी आणि दरोडेखोरांचे राज्य आहे। ठिणगी तर पडली आहे। मागील रविवारी बाबा आढाव यांच्या आंदोलनाला भेट दिली, आता तुम्हा सगळ्यांना झोकून द्यावे लागेल, असे ठाकरे म्हणाले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।